हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला हम लोगों ने स्टार्ट किया था 7.3 का, नहीं सॉरी 7.4 का, वो खत्म कर दिया है। आज से 7.5 की तरफ हम लोग रुख कर रहे हैं। कुछ बेसिक पहलू उसमें जान लेते हैं और कोशिश करेंगे कि आज के आज ये पूरी की पूरी खत्म कर डालें। जिसमें हम लोग पढ़ने वाले हैं मीन, जिसमें हम पढ़ने वाले हैं मीडियन, और जिसमें हम लोग पढ़ने वाले हैं मोड। ये तीनों कंसेप्ट को मिक्सर में डाल के अच्छा खासा घोल के पीने की कोशिश आज को हमें करना है, ठीक है? तो चलो बच्चा, शुरुआत करते हैं। शुरुआत करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चा या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो चैनल को सब्सक्राइब जरूर कर ले और अपने दोस्तों में शेयर पक्का कीजिए, और वीडियो अच्छा लगे तो लाइक जरूर कीजिए। तो चलो बच्चा, पहला अगर सपोज मैं बताना चाहूं तो मीन। बचपन में आपने देखा होगा, कभी आपने एवरेज नाम का एक कंसेप्ट सुना है? एवरेज नाम का, सरासरी ज्याला आपण मराठीत म्हणतो, तो चाहे तो मीन का मीनिंग ही एवरेज होता है, ठीक है? तो मीन का निकालना मतलब दूसरा तीसरा कुछ नहीं है बड़ा, क्या है? नंबर ऑफ, सॉरी नंबर बोलता हूं, सम ऑफ given observation divided by total number of observation, total number of observation। क्लियर है? एक एग्जांपल अगर सपोज मुझे बताना है तो ध्यान से देखिए, एक एक एग्जांपल हर एक का लेता, फिर डायरेक्टली प्रोसीड करते हैं, ठीक है? अगर मैं बोलूं कि किसी बंदे को एक एग्जाम में 10 मार्क मिले, किसी को 7 मिले, किसी को 5 मिले, किसी को 3 मिले, किसी को 9 मिले, किसी को 6 मिले, किसी को 9 मिले, ऐसे ऐसे समझ लो, अंदाजी मार लिया मैंने, ठीक है ना? तो बड़ा उसका मीन क्या होगा? फाइंड मीन बोला अगर सपोज, तो क्या करना पड़ेगा आपको? मीन क्या, अभी जस्ट मैंने बताया कि सम ऑफ गिवन ऑब्जर्वेशन, सम ऑफ गिवन ऑब्जर्वेशन डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्जर्वेशन, ठीक है? ऑब्जर्वेशन मतलब जे दिलेल्या गोष्टी जे तुम्ही स्वतः ऑब्झर्व करता त्या, ठीक आहे? आणि सम ऑफ गिवन ऑब्जर्वेशन म्हणजे काय? 10 प्लस 7 प्लस 5 प्लस 3 प्लस 9 प्लस 6 प्लस 9, जितके पण प्राणी, जितक्या पण प्राण्यांचे मार्क तुम्हाला दिलेले आहेत त्यांची सम करणे, डिवाइडेड बाय किती संख्या आहेत मोजणे, 1 2 3 4 5 6 7, आणि डिवाइडेड बाय 7 करणे। समजलं? तर चला, 7 आणि 3 होतात 10, आणि 10 झाले 20, 9 आणि 9 झाले 18, झाले 38, 3 आणि 6 झाले 9, झाले 49। किती 9 झाले? 49। नाही समजला? बोमला नाही समजला का? करून पाहिजे, ठीक आहे? तर 7 कितीक जा? 7 जा। आणि तुमचा मीन किती आला? एंड मध्ये लिहून टाकायचं, मीन ऑफ गिवन इज 7। ये हुआ मीन के बारे में। किसके बारे में? मीन के बारे में। वैसे नेक्स्ट पढ़ते हैं बड़ा हम लोग, जिसका नाम है मीडियन। क्या है? मीडियन। अब मीडियन क्या होता है? तो मीडियन के बारे में मैं बता दूं, मीडियन इज द वैल्यू ऑफ दैट ऑब्जर्वेशन ऑफ गिवन डाटा विच डिवाइड द डाटा इन 2 इक्वल पार्ट्स। कभी कभी डेफिनेशन भी पूछ सकता है, जो भी ऑब्जर्वेशन रहता है उसे 2 इक्वल हिस्सों में डिस्ट्रीब्यूट करता है, उसे आप क्या बोलोगे? मीडियन बोलोगे। लिख के दो, क्या कहा मैंने कि भाई मीडियन इज द वैल्यू, मीडियन is the value, median is the value of that observation, for given data, that given data which divides the data into 2 equal पार्ट्स। क्या बात क्लियर हुई? 2 इक्वल पार्ट्स में क्या करना है? डिस्ट्रीब्यूट करना है, ठीक है? मतलब अगर सपोज मैं आपको बताऊं कि A B C D E F G,
ये कोई अल्फाबेट है, इसका मीडियन निकालना है, तो दो टुकड़ों में कौन तोड़ रहा है? इधर से 3, इधर से 3, कौन है? यही जिम्मेदार है ना दो टुकड़ों में तोड़ने के लिए इनको। मतलब डी हो गया क्या? मीडियन। ऐसा नहीं समझा हो तो एक एग्जांपल के थ्रू बताता मैं आपको, ठीक है। अगर सपोज आपको बोल दिया जाए फाइंड द मीडियन, कुछ भी उठपटांग उठा लेता, 59 का, 75 का, 68 का, 70 का, 74 का, 75 का, 80 का, कुछ भी उठा लेते कहीं से भी, ठीक है। और बोल दिया उसने फाइंड द, ध्यान से देखना, मीडियन ऑफ गिवन ऑब्जर्वेशन, ठीक है, ऑफ गिवन ऑब्जर्वेशन। तो बच्चे क्या करते हैं, सन्न पिकअप दन्न एवरेज में, जो मैंने बोला सर अभी तो आपने बोला 59, 75, 68, 70, 74, 75, 80, इधर से 3, इधर से 3, बीच वाला मीडियन। ऐसा मत करना। सबसे पहली स्टेप इसमें क्या करना, तो ये पहले मैं आपको बता दूं कि सबसे पहले दैट वी हैव टू अरेंज given particular observation in the form of increasing order। ये क्या याद रखोगे? स्टेप वन, make the series in increasing order, increasing order। नहीं समझा? इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये त्याला डिस्क्राइब करणे। कसं राहील रे बाळा इंक्रीजिंग ऑर्डर? सगळ्यात पहिले छोटा असतोय, सगळ्यात छोटा कोण वाटतोय, त्याच्यानंतर 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 त्याच्यानंतर, नाही समजलं? आणि आता इकडून पाहायचे 3, इकडून पाहायचे 3, मधातला कोण आहे? तो राहील तुमचा मीडियन, तो आहे काय? 74। क्या ये बात क्लियर हुई सभी को? क्या ये बात क्लियर हुई सभी को? एंड में लिख देना देयरफॉर मीडियन इज 74। क्या ये बात क्लियर हुई? नेक्स्ट अगर सपोज मैं टॉपिक आपको बताना चाहूं, पहले अपन टॉपिक देखते, बाद में एक्सरसाइज में जाएंगे, ठीक है। तो देखो मोड के बारे में बताता नेक्स्ट वाला। मोड इज नथिंग बट मैक्सिमम, ध्यान से देखना, मैक्सिमम रिपीटेटिंग नंबर, मैक्सिमम रिपीटेटिंग नंबर, मनमाने बार रिपीट होने वाले नंबर को हम मोड ऐसे बोलेंगे। नहीं समझा? एक एग्जांपल बताता मैं, कुछ भी उठपटांग उठा लेता, किसी भी क्लास में किसी बच्चे को 99 मार्क मिले, किसी को 100 मिले, किसी को 95 मिले, किसी को 99 मिले, किसी को फिर से 100 मिले, किसी को 100 मिले, किसी को और 100 मिले, तो भाऊ मैक्सिमम रिपीटेटिंग कौन सा बंदा दिख रहा है देयर? और पूछ लिया फाइंड मोड, बोबल, तो क्या बोलोगे? मोड इज नथिंग बट मैक्सिमम रिपीटेटिंग नंबर, जो कि क्या है? 100। एक बार, अरे बापा बापा 4 बार दिख रहा है 100, तो फिर 4 नहीं लिखोगे, 100 लिखोगे, ठीक है। देयरफॉर मोड इज 100। क्या ये बात क्लियर हुई क्या सभी को? ठीक है, तो चलो बच्चा अब जाते हैं हम हमारे एक्सरसाइज में, जिसमें से पहला एग्जांपल इसके पहले वाले में मैंने खत्म कर दिया, इसी का दूसरा एग्जांपल इसके जस्ट पहले वाले एग्जांपल में खत्म कर दिया, और इसी का तीसरा एग्जांपल एक्सरसाइज का अभी जस्ट मैंने मोड में खत्म किया। क्या ये बात क्लियर हुई? यहां पे नंबर गलत कर दिया क्या मैंने? गलत कर दिया क्या? फिर भी गलत किया होगा, गलत भी किया होगा तो भी समझ में आएगा। 80 बस एक लिखना भूल गया होगा, और 60 भी क्या? 90 भी और 60 भी, हाँ तो ठीक है, फिर भी आंसर समझ आएगा, क्योंकि समझ में माने बार रिपीट हुआ। समझ रहे हो क्या? ठीक है, यहां पे क्यों ऐसा दिया है रे? यहाँ पे 99 जितना मैंने लिखा था उतना दिया है, शायद पुराने बुक में होगा तुम्हारा अलग। एनीवे कुछ भी हो, समझ में तो आया? तो समझ में आया? चलो फिर सामने भगते। देखो तो नेक्स्ट एग्जांपल बोलिया कि फाइंड, देखो द मंथली सैलरी इन द रुपीज ऑफ 30 वर्कर इन अ फैक्ट्री आर गिवन बिलो। किती वर्कर? 30 वर्कर।
फ्रॉम द अबोव डाटा फाइंड द मीन ऑफ मंथली सॅलरी. आता मीन काढायसाठी तुमच्या दिमागात फॉर्म्युला आला असेल सम ऑफ गिवन ऑब्झर्वेशन डिवाइडेड बाय टोटल ऑब्झर्वेशन. काय ह्या सप्पायची सम करत बसून? ह 5-10 राहिले गोष्ट वेगळी, पण हे 30 आहेत ना का? काय काय 30 आहे. तर अशा वेळेस मीनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. कावजी हा काव नवीनच सांगता? पहा सांगतो 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 टेन्शन नाही सांगतो. पाय त्याला थोडसा उलूसा करू दे, तू इकडे राह रे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवाल फक्त मीनचा. बापा बापा अरे मी पीला समजलो तो काल्या निघाला. ठीक है चल पाय रे बड़ा. तो पैटर्न समझो, ऐसे टाइप के बड़े जात के अगर सपोज आपको यहाँ पे कुछ चीजें दिखे ना, तो हमेशा फ्रीक्वेंसी डिस्ट्रीब्यूशन टेबल का यूज करना. क्या याद रखना? फ्रीक्वेंसी डिस्ट्रीब्यूशन टेबल. तो पहले टेबल बनाएंगे, बाद में हम लोग मीन निकाल पाएंगे. नहीं तो फिर 5000 प्लस 7000 प्लस 3000 बापा बापा बापा. समजला का? तसा करायचा नाही. तर चला सांगा बरं, सॅलरी सॅलरी किती काय तुमची? पहिले सॅलरीचा गट आहे किती किती पा कमीत कमी वाला 3000. नाही आम्ही काय आमच्या मर्जीनं चालू. जो पहिले दिसते तो किती 5000. ठीक आहे. त्याच्यानंतर टॅली मार्कही करून टाकू. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे तो किती वेळा रिपीट झालाय तो, आणि सॅलरी म्हणजे हा एक्स. सॅलरी म्हणजे एक्स आय पकडायचा, फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ आय, आणि मग या दोघांचा गुणाकार म्हणजे ते किती वेळा, म्हणजे त्यांचे सम किती आहे ते भेटून जाणार. ठीक आहे. चला तर सॅलरी किती रे बाळा? 500 सॉरी 5000. तर 5000 किती वेळा आहे मोज? 1 2 3 4 5 5च गडबड आहे त्या काहीतरी. 1 2 3 4 5च, आणि फ्रिक्वेन्सी किती 5च, आणि याच्याने याच्या गुणाकार 5 25, आणि 3 शून्य जशीची बला तशी. म्हणजे बेरीज करायची गरज पडली का? पाय आयले म्हणते टॅलेंट. मग 700 पाय 7000. अरे या बोंबल 7000 7001 7001 7001 7001 7001 7002 7002 7003. 3च आहेत. 1 2 3. तर 7 तिरी 21000. टकल्या टकल्या टकल्या. नंतर असा जरुरी नाही बाळा की छोट्यापासूनच सुरू. आम्हाला तुम्हाला तू पहिले जो दिलास तुझ्यापासून करून मला. ठीक आहे. म्हणजे गडबड नाही हो. चल 3001 3002 3003 3004 3005 3006 3007 3008. खतम. 1 2 3 4 5 6 7 8 8, आणि मग 8 तिरी 24, आणि हे 3 टकले जसेचे तसे. त्याच्यानंतर 4000 पायरे. 4001 4002 4003 4004 4005 4006 4007 घेऊन देऊन पार. 1 2 3 4 5 1 7. 7 4 जा 28, जशीची बला तशी. कोण राहिला रे? 8000 रुपये तोला. तर पाय लिहून टाकू का पहिले? 8000. चला 8001 8001 8002 1 2 पायात बस म्हणजे किती? 2 8 जा 16. टकल्या टकल्या टकल्या. त्याच्या नंतर कोण राहिला रे? अच्छा बिचारा 9000 राहिलाच का? एकच आहे का तो? 9 आणि 6 आहे. तर 9000 पाएगा पाऊ. 9000 जो दिसते तो काव एकच आहे का? म्हणून एकच जा. किती जा? 9000. आणि राहिली गोष्टी कोणाची? 6000 ची. हा बिचारा प्राइम नंबर दिसून राहिला मस्त पैकी है ना. प्राइम म्हणजे तो वाला प्राइम नाही,
एकटाच उरला ना आता. ठीक आहे, तर 6001, 6002, 6003, 6004, म्हणजे 1 2 3 4 4, 6 4 जा 24, टकल्या टकल्या टकल्या. तो ध्यान दो, यहाँ पे खत्म काम हुआ नहीं है. यहाँ पे इसका फ्रीक्वेंसी का भी और इसका भी सम. या फ्रीक्वेंसी तर माहितीच आहेत ना आपल्याला, लेबर किती आहे, लेबर किती आहेत माहितीच आहेत ना, म्हणून समेशन ऑफ एफ आय किती 30, खतम. यांची बेरीज करावची सन्नपिक दन्नावर, टकल्या 3 तर राहणारच आहेत भाऊ. तर हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून काय आहेत माहित आहे का, हे आहेत समेशन ऑफ एफ आय एक्स आय. ठीक आहे, यांची समेशन, याचा मिनिंग असतोय समेशनच्या बेरीज. ठीक आहे, टकल्या 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 1 टकल्या, टकल्या 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 1 टकल्या, टकल्या 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 3 टकल्या. त्याच्यानंतर पाय, आता खतरनाक काम आहे भाऊ, आता बया बनवायचंच काम आहे. 6 4 10, 10, त्याच्यानंतर 9 1 10, म्हणजे किती झाले 20. पाय बरं होत बसल. आता त्याच्यानंतर पाय का उरला रे, 8 आणि 2 10, एक गेट झाला, आणि 5 आणि 2 7, म्हणजे भाऊ 37 चे 7 आणि 3 पराला इकडे. चल, 1 2 3 4 5 वेळा 2 आहेत म्हणजे 10, आणि 3 13 आणि 1 1,47,000. समजला आहे का नाही आला? ठीक आहे, पाहून टाक जा भाऊ, होत बसल काम धंदा, पहिले करू मग पाहू. ठीक आहे, गलत झाला तर होत बसल. मीनचा फॉर्म्युला आता लावायचा, समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय, होत बसल काम ना धंदा. समेशन हा म्हणजे किती 147 टकल्या 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 भागीला 30, टकल्या म्हणते मी घेऊन यायला परतो, आणि हा 3 म्हणते मी त्याला घेऊन परतो पर भाऊ. तर भागीले 3, 3 6 12, उरले 27 9, आणि हे 2 टकले लावून टाका, बम बम बोले, मस्ती में डोले, आणि हा झाला मीन तुमचा उत्तर. पाहून टाका मागे आहे का. देअरफॉर शेवटी म्हणायचं, मीन ऑफ गिवन ऑब्जर्वेशन इज 4,900 रुपीज. नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाएंगे बच्चा. वीडियो अच्छा लग रहा होगा तो लाइक जरूर कर लीजिएगा, अपने दोस्तों में भी शेयर कीजिए, और नए हो तो चैनल को सब्सक्राइब पक्का कीजिएगा. ओके, नेक्स्ट एग्जाम्पल. नेक्स्ट है बड़ा, इन अ बास्केट देयर आर 10 in a basket there are 10 tomato. The weight of each of these tomato in gram is follows. 60 70 90 95. तर मीडियन सांगा म्हणते 1 2 3 4 5 6 7 8 9. आता हा का होगा, बला आहे का नाही, हे का है बला आहे का नाही आहे. आता तुम्हाला की नाही एक कन्सेप्ट सांगतो, त्या कन्सेप्टच्या हिसाबाने आपण जाऊ. ठीक आहे, है ना, आणि त्या हिसाबाने मग तुम्ही प्रोसीड कराल मीनच्या बद्दल, है ना. मीन बद्दल सांगतो, सॉरी मीडियन. मीडियन, जर मीडियन बाळा नंबर ऑफ गिवन ऑब्झर्वेशन जर ऑड असेल तेव्हाची कला, आणि नंबर ऑफ गिवन ऑब्झर्वेशन जर इवन असेल तेव्हाची कला. ऑड राहिला तर टेन्शन नाहीये, माहित आहे ना. जसा ऑड मगाशी ऑड मध्ये होता स्वरूप, म्हणजे जसा प्रश्न तुमचा मगाशी कसं होता माहित आहे ना. एक होता 59 75 68 70 74 75 आणि 80. मोजा हे संख्या किती आहेत, 1 2 3 4 5 6 7. 7 है संख्या ऑड आहे ना, 7 ही संख्या ऑड आहे ना. तर त्यावेळेस इकडले 3 करा, इकडले 3 करा, म्हणजे मधातला तुमचं काय राहतो. पण त्याच्या आधी आपण काय करत होता, असेंडिंग ऑर्डर ग. असेंडिंग ऑर्डर म्हणजे 59 68 70 74 75 75 आणि 80, म्हणजे इकडले 3 इकडले 3, म्हणजे तुमचा मीडियन काय होत होता 74. हा सोपा होता. कशासाठी, ऑड साठी. पण जेव्हा केव्हा इवन असते ना बाळा संख्या, म्हणजे जर एक जास्त राहिली असती, 7च्या ऐवजी 8 राहिली असते. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती राहिलं असतं. सपोज जसा आता हा आहे 60 70 90 95 95 काही आहे, तर याच्याही पहिला काम काय करणे, असेंडिंग ऑर्डर मध्ये आणणे. आणा बरं असेंडिंग ऑर्डर मध्ये. सगळ्यात छोटा कोणता आहे,
खोटा 50 दिसते, हा 50 दिसते, 50 मग 60 मग 65 लिहून झाला तर काटा त्याला, आता कन्फ्यूज करते. अजून मग 70 मग अजून 70 मग अजून 80 मग अजून 85 मग अजून 90 मग अजून समजला का? ठीक आहे. आता हे जेव्हा तुम्ही मोजलं ना बाळा, तुम्हाला किती सापडले? हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नंबर ऑफ ऑब्जर्वेशन इज 10 विच इज इवन है ये? अरे क्या है? इवन है, मान रहे हो बातों को? अगर ये इवन है उस वक्त क्या करना, मीडियन जो रहता है ना बड़ा, उस वक्त का मीडियन हमेशा याद रखना. क्या? छोड़े चल पा. तो देखो ये 10 है, मतलब n की वैल्यू कितनी है आपके पास? 10 है. n की वैल्यू कितनी है? 10. नंबर ऑफ ऑब्जर्वेशन. तो ऐसे वक्त n च्या डोक्सीवर th. लक्ष दे मी काय म्हणत आहो, पुन्हा सांगतो, लक्ष दे. हा, मीडियन काढायची कला हो बरं. n बाय 2 डोक्सीवर th प्लस n बाय 2 प्लस 1 डोक्सीवर th डिवाइडेड बाय 2. हा प्रॉपर पॅटर्न झाला बरं याचा. हा काय झाला? प्रॉपर पॅटर्न झालं. नाही म्हणा, नाही समजलं? समजलं तर पाय भाऊ. तर n किती आहे तुझा? 10. किती आहे? 10 डिवाइडेड बाय 2 करशील th प्लस n किती आहे भाऊ? 10 डिवाइडेड बाय 2 प्लस 1 th डिवाइडेड बाय 2. समजत आहे का? 10 आता 2 कितीक जा? 5 जा, म्हणजे th प्लस 2 कितीक जा? 5 जा ना, 5 नाही आहे 6 जा, भागिले 2. सर 5 रा 6 करायची, बकरा भागिले 2 असा करावचा नाही. हा डोक्सीवर मगांपासून मी th लिहून राहिलो. तुम्ही मला विचारायला पाहिजे होता, सर तुम्ही मगांपासून डोक्सीवर th का लिहिता जी? आम्ही लहान लहानशा दिमागाला सत्यानाश एवढा काउंट प्रेशर देता जी, असं म्हणायला पाहिजे ना. th म्हणजे का होते? जसं तुम्ही कशामध्ये आहात, कोणत्या क्लासमध्ये, आणि इंग्लिश मध्ये लिहायचं राहते तर NINTH लिहिता. आणि अगर सपोज 9th ला मला आकड्यांमध्ये लिहायचं असेल तर काय करता? 9च्या डोक्सीवर, म्हणजे तुम्ही 9वीत आहात असंच राहते. तर हा th म्हणजे त्याची पोझिशन सांगत असते. 9th मध्ये हा म्हणजे तुमची पोझिशन आहे काय? 9th. तसंच 5th हा 5 डोक्सीवर th म्हणजे त्याची पोझिशन आहे. 5th पोझिशनवर असणाऱ्या संख्येला तुम्ही 5th पोझिशन म्हणाल. आता मोजा मग, हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा आणि हा का हो? 5th नंबर. म्हणजे 5th नंबर कोणता आहे? 70 प्लस आणि हा त्याच्या नंतरचा कोणता हो? 6th नंबर. तो कोणता हो? 82 भागिले कितीक जी? 2. हाय माझ्या पद्धतीने झालं. आता माहित नाही तुमची शाळा कशी सांगते. तर भाऊ 80 न 80 160 होतात, पण एक कमी आहे म्हणजे 150 भागिले 2 म्हणजे 75. तुमचा काय राहणार? पाऊंड टाका मागे आहे का? 75 ग्राम साडी. हा, मीडियन इज 75 ग्राम आपका आंसर. ये मेरे तरफ से है, इधर का भलताच है, खतरनाक मेरे को नहीं समझता, मैं सच बता रहा. समझ रहे हो बातों को? क्लियर है नहीं है? क्लियर है नहीं है तो इसको ऐसे करना. एक और बार बताओ, समझ में आया? वीडियो रिपीट करके देखना, सच बता रहा. एक बार ये कंसेप्ट पकड़ लिया, मैं सच बता रहा हूं, आर पार दुनिया. खतरनाक खतरनाक. नाही समजलं? ठीक आहे. तसा म्हणाल तर याचा पण फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कोणाचा? ह्या ऑड्याच्या. हा इवण्याचा कसा सांगलो? इवण्याचा इवन गा, तसाच ऑड्याचाही आहे माझ्याकडे फॉर्म्युला. सांगू का? मीडियन काढावचा. मीडियन काढाचा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये डायरेक्ट n बाय 2 डॉक्सीवर th. खतम. काव सांगता जी? भाऊ n किती काय मोजा बरं? 1 2 3. नाही गलत झालं. थांबा, फॉर्म्युला सांगतो.
थांब 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 याच्यामध्ये n+1 भागिले 2 करायचं आणि डॉक्सीवर टीएच ठेवायचा. नाही समजला? समजला नाही समजला? म्हणजे तुमच्या इथे n किती होता? किती आहेत मोजा बरं? 1 2 3 4 5 6 7. किती आहेत? 7. तर मग 7 + 1 भागिले 2 डॉक्सीवर टीएच. 7 आणि 1 8 होते. 2 न भाग दिलास तर तो येते 4. म्हणजे 4थ्या क्रमांकावर असणारा प्राणी तुमचा मीडियन हो. मोजा 1 2 3. समजला? नाही समजला? नाही समजला? म्हणजे कोणी अगर विचारलाच तर तो कसा काढलास तर त्याला पुरा पीएचडी सांगून देवाची. पीएचडी डायरेक्ट नाही, फुल पीएचडी. हर म्हणा बोंबल. पुन्हा नाही केलास तर मी का करू? का वारे? बरोबर ना? चल तुझा चष्मा 1 नंबर आहे. एकच. चला समोर परून. चला नेक्स्ट. ऐ माता माय नेक्स्ट एक्झाम पार्य. नेक्स्ट एक्झाम्पल पार्य. ऐ कौस्तुभ पाय. A hockey player has scored following number of goal in 9 matches. किती मॅचेस? 9 मॅचेस मध्ये इतके अच्छा मी मला वाटलं रन. हा हॉकी मध्ये कोणचे रन राहते? हा भया हॉकी बहुत मोठी गोष्ट झाली का? गोल झाले एवढे 5 4 अटकल्या. ठीक आहे चालते एखाद्या वेळेस. ठीक आहे सचिन झिरोवर आउट बू वेळा झाला हो ना का? 99 बहुत वेळा आउट झालं. आम्हाला का करावं लागते? का दिलं? चल पाय. तर a hockey player has scored following number of goal in 9 matches. ठीक आहे. मीने काळा म्हणते, मिडेने काळा म्हणते, मोडे काळा म्हणते. 1 तीर में 3 शिकार करा म्हणते. तर ठीक आहे म्हणा बया. तर मीन पहिले काढू. मीन म्हणजे नंबर ऑफ गिवन ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. काय राहते रे भाऊ? काय राहते रे भाऊ? सांग ना का? नंबर ऑफ गिवन ऑब्झर्वेशन म्हणजे अरे हो सम ऑफ गिवन ऑब्झर्वेशन. सॉरी 5 न 4 न टकल्या न 2 न 2 न 2 न 4 न 4 न 3 न 3 न डिवायडेड बाय टोटल किती काय? आता म्हणाल सर 0 तर आहे ते नाही पकडू. बया पकड. 1 2 3 4 5 6 7 8 9 डिवायडेड बाय 9. चला रप्पा रप पाहू. 2 आणि 2 4. 4 किती वेळा झाले? 1 2 3 4 म्हणजे 16. ठीक आहे 16 आणि 6 किती होतात? 32 म्हणते का रे? हे बळी झाली का रे वारी आजकाल? 22 म्हणून रोज येत जा. 22 + 5 27 भागिले 9 न हा बम बोले तिरी म्हणजे मीन किती झाला भाऊ तुमचा? 3. खतम. त्याच्यानंतर मीडियन म्हणते का? का म्हणते? मीडियन. 16 न 6 32 पा इकडे. मीडियन. मीडियन म्हणजे का? तेच मला पहिले करावं लागेल. पहिले असेंडिंग ऑर्डर. सांग असेंडिंग ऑर्डर. टकल्या 2 2 3 3 4 4 4 5. आहे का? काही सुटला का? तर आता मोजा किती आहेत नंबर? हे 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 आहे म्हणजे का? ऑड आहे. तर डायरेक्ट इकडून 4 पर आले. देअरफॉर मीडियन. आता मर्जी तुमची. आपल्या पद्धतीने करू शकता. काय बरं येते का? तो n + 1 डिवायडेड बाय 2 डॉक्सीवर टीएच. तर 9 + 1 डिवायडेड बाय 2 डॉक्सीवर टीएच 10/2 डॉक्सीवर टीएच म्हणजे 5th क्रमांकाचा प्राणी कोणता हो? 1 2 3 4 हा 5वा क्रमांकाचा प्राणी म्हणजे मनाचा मीडियन इज 3. होत बसल काम न धंदा. नहीं समझला का? काही डाउट? चलो नेक्स्ट अगर सपोज बताना चाहू तो मोड. बाबा याचा मोड कसा आहे? मोड म्हणजे काय? मॅक्सिमम रिपीटेटिंग
नंबर। समझे? तो बताओ सबसे ज्यादा कौन है रे भाई? एक दोन तीन, चार, 3 वेळा आहे, म्हणजे तुमचा मोड काय राहील? 4। खत्म का? क्या बात क्लियर? नहीं समझे? समझे नहीं समझे? चलो नेक्स्ट। देखो बच्चा, ये जो सवाल है बेहतरीन सवाल है। सवाल क्या बोल रहा है? द कैलकुलेटेड मीन ऑफ 50 ऑब्जर्वेशन वाज 80 and it was later discovered that observation 19 was recorded by mistake as a 19. म्हणजे कुठल्या तरी 50 ऑब्झर्वेशनचं जे मीन आहे ना, ते कॅल्क्युलेट ऑलरेडी करून तुम्हाला दिलेलं आहे, जे की आहे 80, आणि त्या दिलेल्या ऑब्झर्वेशन मधून गलतीने नंतर त्याला असं माहित झालं की बाय मिस्टेक 19च्या ठिकाणी त्यांनी गलतीने 91 हा जी संख्या आहे त्याला जोडून टाकली। तर मग करेक्ट मीन काय असेल? सीधी गोष्ट आहे ना, 19च्या जागी अगर सपोज तुम्ही 91 ठेवत आहात तर तुमचं मीन हे वेगळेच राहणार। आणि जर मग तुम्ही मिस्टेक तुम्हाला समजली आहे, जर मिस्टेक समजली आहे ना, तर मग तुमचं करेक्ट वाला सही वाला मीन काय राहणार? सोपं सरळ प्रश्न विचारले। समजलं का? तर चला स्टेप बाय स्टेप जाऊया, म्हणजे समजेल तुम्हाला। सगळ्यात मेन तुम्हाला ऑब्झर्वेशन त्यांनी किती दिले आहेत, ते ऑब्झर्वेशन मध्ये तर फरक नाही पडणार ना। 50 आहे तर 50, त्या 50 मधून एखादा जो आकडा होता 19 नावाचा, त्या ठिकाणी त्यांनी 91 ठेवलं, तर आपण त्या ऑब्झर्वेशन मध्ये काही चेंजेस नाही करणार, जे आहेत ते। ठीक आहे? म्हणजे जर मी म्हणेल तुम्हाला, तर बघ काय म्हणूया मी, नंबर ऑफ गिवन ऑब्झर्वेशन किती आहेत रे बाळा? ऑब्झर्वेशन इज 50, हे गिवन डाटा पहिले लिहितोय मी। आणि मीन किती आहे त्याचं? मीन आहे तुमचं किती रे? 80। मान्य कराल? तर मग मीनचा आपला फॉर्म्युला काय असते, जो जगजाहीर आहे? मीन इक्वल्स टू सम ऑफ गिवन ऑब्झर्वेशन, म्हणजे सम ऑफ गिवन ऑब्झर्वेशन म्हणजे त्या 50च्या 50 संख्यांची बेरीज, हा सम झालं, डिवायडेड बाय टोटल ऑब्झर्वेशन। मान्य कराल? यापैकी तुम्हाला दिलं काय आहे रे बाळा त्यांनी? यापैकी तुम्हाला मीन दिलेलीच आहे 80, तर तुम्हाला सम ऑफ गिवन ऑब्झर्वेशन माहिती आहे का? नाही माहिती आहे, पण तुम्हाला टोटल ऑब्झर्वेशन माहिती आहे ना, किती? 50। तर तुम्हाला त्यांची बेरीज ही माहिती पडेल की नाही पडेल? नाही समजलं? बेरीज माहिती पडेल की नाही पडेल? ठीक आहे, तर मला सांग रे बाळा, हा 80 गुणिला हा, सॉरी इथे डिवाइड मध्ये तिकडे जाईल, तर भागाकारात, म्हणजे सम ऑफ गिवन ऑब्झर्वेशन मिळेल की नाही मिळेल? मिळेल की नाही मिळेल? 8 पंचे 40, तर ते 2 टकले लावा, तर 4000 तुमची काय झाली? सम ऑफ गिवन ऑब्झर्वेशन। काही डाऊट आहे का तुम्हाला? थोडस तरी काही डाऊट आहे? पण या 4 बघा, आता सरळ सरळ लॉजिक आहे। लॉजिक काय आहे बाळा? की या 4000 जे काही तुमची सम आलेली आहे, त्या सम मध्ये 19 च्या ठिकाणी 91 यूज करण्यात आला। नाही समजलं मी काय म्हटलं? ठीक आहे, बट बाय मिस्टेक ऑब्झर्वर record 91, observer record 91 behalf of 19। 19च्या ठिकाणी त्यांनी 91 ही संख्या त्यांनी ऍड केली होती, म्हणजे डिफरन्स कितीचा असेल बाळा? 19 आणि 91च्या बिहाफ मधला डिफरन्सच आपण काढून टाकू, म्हणजे त्या डिफरन्सला सरसकट या 4000 मधून मायनस करू, म्हणजे आपल्याला काय मिळेल? ऍक्युरेट वाली सम मिळेल। नाही समजलं? बघ बघ मी काय म्हणतोय, 19च्या ठिकाणी त्यांनी 91 यूज केलं होतं या ठिकाणी, तेव्हा जाऊन तुमचं मीन 80 आलं होतं, आणि तेव्हा जाऊन तुमची त्यांची बेरीज 50च्या 50 संख्यांची बेरीज हे 4000 होती ना रे। ठीक आहे, केव्हा? जेव्हा 19च्या ठिकाणी तुम्ही 91 वापरलं होतं तेव्हा, म्हणजे गलती झाली ना तुमची, तर कितीने गलती झाली होती? 19च्या ठिकाणी 91 वापरणे, म्हणजे कितीचा फरक केला रे तुम्ही? म्हणजे डिफरन्स तुम्हाला आधी काढावं लागेल।
डिफरेंस किती मिस्टेक 91 माइनस 19 कितना होगा भाई? 91 माइनस 19 11 से 9 गया 2 म्हणजे 72. समजलं नाही समजलं? अरे काही डाऊट आहे कोणाला तरी थोडसा तरी? ठीक आहे, हे मिस्टेक वाला डिफरन्स आहे. इतका डिफरन्स राहणार की नाही राहणार? म्हणजे आता प्रॉपर विदाउट मिस्टेक काय टोटल राहणार? देअरफॉर सम ऑफ गिवन ऑब्झर्वेशन, पाय शब्द बदलतील आता. ऑब्झर्वेशन विदाउट मिस्टेक, विदाउट मिस्टेक. ये विथ मिस्टेक वाला था, विथ मिस्टेक वाला था. तो विदाउट मिस्टेक किती होणार सांगा? कोणी सांगू शकेल? सांग रे बाळा. काय? सम ऑफ गिवन ऑब्झर्वेशन विथ मिस्टेक मायनस किती बाळा? द डिफरन्स. हे माहिती पाहिजे बरं, नंतर मग समजत नाही जेव्हा आपण अभ्यास करतो. आलं कुठून? म्हणून हे प्रॉपर लिहून ठेवून द्या. किती होतं ते? मी डायरेक्ट पण लिहू शकत होतो 4000 मायनस, मी इथेही डायरेक्ट करू शकत होतो, पण तुम्हाला प्रॉपर लिहून द्यावा लागतो ना रे. बोर्डच्या आहे तुमच्या बरोबर. काय खतम करणे आहे का? सांगतात ते केव्हाच खतम करतो. नाहीतरी आपले ते पोलीस भरतीनं आर्मी भरतीनं काय म्हणतात ते नवोदयच्या परीक्षेमध्ये ह्या गोष्टी तर सांगण्याच राहते रोजच्या. पण तसं सांगू का? मार्क भेटतील अंडा. चला पाय 4000 मायनस 72 किती होते भाऊ? 10तून 2 गेले 8, मग किती राहिले? 2, मग किती राहिले? 9, मग किती राहिले? 3. नाही समजला तर असा करावचा, 4000 मधून 72 मायनस करावचा साइडला आपला. समजला का? किती? 3928. आता हा का हो? सम हो का नव्हे? तर मग त्यानं काय विचारलं? मीन काढा. करेक्ट वाला मीन काय राहणार? तर मीन करेक्ट वाला तर काय राहणार? नंबर नाही, नंबरच इथे रे, दिमाग खराब. सम ऑफ गिवन ऑब्झर्वेशन कोणसा वाला? विदाउट मिस्टेक वाला, विदाउट मिस्टेक वाला डिवाइडेड बाय काय? टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर सम ऑफ गिवन ऑब्झर्वेशन काय असते? 3928 विदाउट मिस्टेक वाला डिवाइड बाय टोटल ऑब्झर्वेशन. तितकेच राहतील की बदलले? फक्त 19च्या ठिकाणी 91 ठेवला होता तुम्ही, बरोबर आहे? बदलले का? नंबर बदलले, पण ते 50 जे आकडा आहे तो बदलला का? 50 चे 50च राहतील. अरे बडा, ठीक आहे. तर याला पहिले का करा तुम्ही? 5 ने डिवाइड करू का 50 नेच करू? मर्जी तुमची. 5 ने करू बरं राहते. नाही समजला? अच्छा, तर म्हणजे याचा असं करतो 3928 डिवाइडेड बाय 5 इंटू 10 म्हणजे 5 से पहले डिवाइड करता मैं. ठीक है, 3928 को 5 से डिवाइड करते हैं. 5 7 जा 35, बचा कितना? 42. 5 8 जा 40, बचा कितना? 5 5 जा 25, बचा कितना? 3. और ये पॉइंट दोगे टक लिया. 5 6 जा 30, तो आपका आया बड़ा 785.6 बाय 10. ये आंसर नहीं है, नीचे में एक जीरो है तो एक कदम पीछे जाएगा, मतलब 78.56. ये आपका न्यू वाला करेक्ट वाला मीन रहेगा. मीन ऑफ करेक्ट is 78.56. कोई डाउट है किसी को? थोड़ा सा तो भी. आता मीन ऑफ करेक्ट ऑब्झर्वेशन इज, तर तुम्ही कराल, करू शकता ना? समजलं ना? बाय मिस्टेक वाला काम इथं याची प्रॅक्टिस करा मस्त. हा येण्याचे चान्सेस माने आहेत का, मी खरं सांगतो. समझला? नेक्स्ट. तो आई होप आपको ये समझ में आया होगा सभी को, है ना? तो जो मैंने वादा किया था वो वादा पूरा तो नहीं हो सका, लेकिन फिर भी कोशिश अपन ने भरपूर की. अब रिमेनिंग जो एग्जाम्पल है वो करेंगे, ऐसा कुछ नहीं कि नहीं करेंगे. यहाँ तक अगर किसी नए बच्चे ने हमारा वीडियो देखा होगा, अच्छा लगा होगा, तो लाइक जरूर कर लीजिएगा, और नया कोई बच्चा होगा तो सब्सक्राइब भी पक्का कीजिए. हमारे 10th के बैचेस बहुत जल्द स्टार्ट हो रहा है, ऑफलाइन प्लस ऑनलाइन. अगर सपोज आप हमारे साथ पढ़ना चाहते हो तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. ऐप के थ्रू हम लोग पढ़ते हैं. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय.